नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ असतो. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढ्याचे 20 दिवस आणि श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले दिवस. तर सर्वसामान्य लोक चातुर्मास एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मशास्त्रात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञपवी संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, दान इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम नेहमी तुम्ही आवश्यक पाळा. चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावे. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा. चातुर्मासात काही लोक 4 महिने एक वेळच जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचीही त्याग करतात. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीचा नित्यनेमाने ओटी भरावी आवर्जून. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणचं पठण करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूप फलदायी ठरते. गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंदीचे फूल देखील वाहू शकतात. तुम्ही हा नियम नित्यनेमाने करू शकतात. काटेरी फूल फक्त व्हायचं नाही, जसे की गुलाबाचे फूल. चातुर्मासात दान करणे अतिशय खूप विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. यामुळे त्यांच्या आत्मेला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना ही लवकरच फळप्राप्ती देत असते. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 4 महिने दररोज पुरुष सुतकम दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकतात. खूपच प्रभावशाली आहे. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भावना शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील संकटे कायमच दूर होतात. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप किंवा श्रावण करणे अत्यंत शुभ मानले जाते. कमीत कमी श्रावण महिन्यातले सोमवार हे आवर्जून पकडले पाहिजे. चातुर्मास सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णूसह आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्यायसुद्धा वाचू शकतात. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय देखील आवर्जून वाचू शकतात. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकतात. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र वाहावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा तुम्ही नियम करू शकतात. नियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. नियम: चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फलप्राप्ती होते आणि
भगवान नारायणची कृपा सदैव आपल्यावर राहते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावी. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा दररोज नित्यनेमाने पठण करावे. चातुर्मासातील 3 या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज सायंकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवांचे रूप आहे म्हणून त्यांची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चातुर्मासात एक वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढेच चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपद मध्ये दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितक्या चांगल्या मनाने भगवंता गुंतवणूक ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचे असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूचे असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचे असेल तर त्याच्यावर तुम्ही दररोज प्राजक्ताची फुलं अर्पण करू शकतात. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 प्राजक्ताची फुलं अर्पण झालीच पाहिजे. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण म्हणजेच 1,00,000 तुळशीचं पान तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प होऊ शकतात. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशती दररोज पाठ करू शकतात म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकतात. संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकतात. नवनाथ पारायण करू शकतात. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण सुद्धा करू शकतात किंवा शिवलीलामृतातील जो 11वा अध्याय आहे यास सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकतात. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वाचन 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल. या पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरी फुलं अर्पण करतात. म्हणजेच रोज काही असं ठरले नाही की रोज 1,000 2,000 असं काही नाही. रोज म्हणजे 4 महिन्यामध्ये 1,00,000 फूल आहे ती मोजून शिवलिंगावर अर्पण करतात. याचबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवतात येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या, वरण याचबरोबर मध्ये सुद्धा कांदा लसूण वापर केला जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जात नाही आणि ते खाल्लं जात नाही. याचबरोबर वांगीसुद्धा जे आहे ते 4 महिने खात नाहीत. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दान धर्म भरपूर करा. शक्यता आपल्या पितरांचे नावे दान धर्म करू शकतात किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज सुद्धा तुम्ही देऊ शकतात. समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजूर अर्पण करायची सेवा करतात तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकतात आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकते. हे 4 महिने भगवान श्री विष्णू श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकतात किंवा विष्णू सहस्त्रनाम मावली म्हणत तुम्ही आपल्या देवघरात ती बाळकृष्णाची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकतात किंवा पिवळी फुले असतात ती देखील अर्पण करू शकतात. याचबरोबर तुम्हाला जेही काही पारायण करण्याची इच्छा आहे तेही काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे पण काही अडचणीमुळे काही कारणामुळे ते आजपर्यंत शक्य नाही झालं तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही ती सेवा जी आहे ती तुम्ही करू शकतात. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेला संकल्प घेऊन सुरुवात करू शकतात. याचबरोबर या 4 महिन्यामध्ये हे जे व्रत वैकल्य सेवा उपासना जी आहे ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की त्या आवर्जून केल्या जातात. आणि पण अशी काही शुभ कार्य आहेत की या चातुर्मासामध्ये केली जात नाही. त्यापैकी पहिलं म्हणजे की या 4 महिन्यामध्ये
मूंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केलं जात नाही आणि गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू नाही. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारचे मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होईल, तसेच आपल्याला पूर्वजनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मास 4 महिने या प्रकारचे नियमाचं पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्यावर सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते, घरात बरकता येते, तसेच आत्मविश्वासात त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात हे 4 महिने या नियमाचे पालन अवश्य करा. तर तुम्हाला ही आजची माहिती महत्त्वपूर्ण हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.